आवाज कोणाचा आवाज जनतेचा काही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा आवाज कोणाचा आवाज जनतेचा काही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा कोणाचा आवाज जनतेचा काही दिशातून घुमलाय राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा भरभराट आणली व्यसनवी गाठली शिक्षणा सुरुजवुनी उद्योगास फुलवुनी महाराष्ट्र माझा एक एक जण तनमान धन विसरून झुंजाया आवाज कोणाचा आवाज जनतेचा काही दिशातून घुमलाय राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा आवाज कोणाचा आवाज जनतेचा काही दिशातून घुमलाय राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा राष्ट्रवादी पुन्हा राष्ट्रवादी पुन्हा चेक हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो चेक चेक हॅलो हॅलो छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जमलेल्या माझ्या सर्व बांधवांना विनंती आहे की त्यांनी या हॅलो हॅलो जमलेल्या माझ्या सर्व बांधवांना विनंती आहे की त्यांनी थोडासा पुढा सरकावा हॅलो हॅलो माईक चेक
हॅलो चेक. माध्यम प्रतिनिधींना या ठिकाणी समोरच्या साईडला जागा केलेली आहे. कृपा करून त्यांना व्यवस्थित या ठिकाणी या सभेचं संपूर्ण चित्रीकरण करण्यासाठी त्यांना त्या ठिकाणी थोडीशी सोय करून द्यायची आहे. हॅलो माझ्या तमाम इकडे उपस्थित सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांनी पुढे यायचे. महिलांना विनंती आहे की आपण स्टेजच्या पुढे उजव्या बाजूला येऊन उभा राहायचंय. कृपया सर्वांना विनंती आहे की आपण आपल्या महिला भगिनींना जागा देऊन थोडंसं पुढे येऊ द्यावं. सर्व कार्यकर्त्यांना बंधूंना विनंती आहे की आपण जागा देऊन महिलांना स्टेजच्या उजव्या बाजूला येऊ द्यावं. हॅलो सर्वांना विनंती आहे की आपल्याकडील सर्व मौल्यवान वस्तू, मोबाईल, पैसे या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित सांभाळाव्या ही सर्वांना विनंती आहे. सर्व कार्यकर्ते बंधू भगिनींना विनंती आहे की आपण स्टेजकडे यावं. महिलांना डाव्या हाताने थोडंसं पुढे येऊ देण्यासाठी सर्व कार्यकर्ते बंधूंनी जागा करून द्यावी ही विनंती. हॅलो महिलांसाठी जरा जागा करून द्या. महिलांसाठी या बाजूला सरका. पुरुष कार्यकर्ते या बाजूला सरका. महिलांसाठी आपण जागा करून द्या कृपया. सर्वांना विनंती आहे. महिलांसाठी जागा करून द्या. आपण आहे त्या जागेवर बसून घ्या सगळ्यांनी. आहे त्या जागेवर बसून घ्या सगळ्यांनी. बसून घ्या आपण सगळे. आवाज कोणाचा, आवाज जनतेचा, ताही दिशातून घुमला राष्ट्रवादी. हॅलो महिलांना जागा द्या. आपण पुरुषांना विनंती आहे आपण उजव्या बाजूच्या डाव्या बाजूला या. आपण डाव्या बाजूला पुरुषांना विनंती आहे आपण डाव्या बाजूला यावं. समोर बसलेल्या पुरुषांना विनंती आहे की आपण महिलांना जागा करून द्या. या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या सहकाऱ्यांना विनंती आहे की खूप मोठ्या प्रमाणामध्ये संख्येमध्ये महिला आलेल्या आहेत. आपण महिलांना जागा करून द्यावी. आपण आपली शिस्त, आपली संस्कृती विसरू नये. महिलांना प्राधान्यक्रमाने या ठिकाणी बसण्याची व्यवस्था आपण द्यावी. सगळ्या माझ्या बांधवांना विनंती आहे आपण महिलांना या ठिकाणी जागा द्यावी. मागील सर्व महिलांनी या ठिकाणी पुढेचं काम करावं. सगळ्या आपल्या तरुणांना विनंती आहे की आपण आपल्या महिलांना जागा या ठिकाणी द्या. प्रचंड मोठ्या संख्येनं या ठिकाणी महिला भगिनी वर्ग अत्यंत उत्साहानं या ठिकाणी आहेत. कारण त्यांच्या प्रत्येकाच्या मनामध्ये आहे या येणाऱ्या नवीन गव्हर्नमेंटमध्ये, सरकारमध्ये मोदी सरकार साहेबांच्या समवेत आपला या धाराशिव जिल्ह्याच्या महिला लोकप्रतिनिधी म्हणून सौ अर्चनाताई पाटील या ठिकाणी 100% मोदी साहेबांबरोबर महायुतीच्या उमेदवार म्हणून या धाराशिव जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतील. हा एक आशा बाळगून, हा मनामध्ये एक संकल्प करून या माझ्या महिला भगिनी मोठ्या संख्येने आज या उमेदवारीचा अर्ज दाखल करण्याकरता, त्यांना प्रोत्साहित करण्याकरता, त्यांना आशीर्वाद देण्याकरता मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. या सर्व महिला भगिनींचं मनपूर्वक महायुतीच्या आमच्या सर्व सहकारी कार्यकर्त्यांकडनं तुमचं या ठिकाणी मी आभार मानतो.
पाठीमागच्या मागं उभी असणारी आपली पुरुष मंडळी, आपल्या माता भगिनी ताईंना या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी, विजयी करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. कृपा करून त्यांना थोडीशी वाट करून द्या, त्यांना बसण्याला जागा द्या. सर्वांना विनंती आहे की आपण या ठिकाणी बसण्याची व्यवस्था केली. या ठिकाणी सर्वांनी बसून घ्यावं. मागून खूप मोठ्या संख्येनं जनसमुदाय आहे. सगळ्यांनी बसल्यावर जागा पुरल. तर सगळ्याला विनंती आहे की आपण या ठिकाणी कृपया आहे त्या जागेवरती बसून घेण्याची कृपा करावी. सर्वांना विनंती. या राज्याचं महायुतीचं सरकार, या महायुतीच्या सरकारातील या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय शिंदे साहेब, या राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेब, सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्यांच्या या धाराशिव जिल्ह्यातील महायुतीच्या 5 विद्यमान आमदारांबरोबर असंख्य असा संख्येने उपस्थित सर्व कार्यकर्ते बंधू, आपलं या उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरिता मोठ्या संख्येने आपण उपस्थित झालात आणि एकूणच या मतदारसंघातील उमेदवाराचा उत्साह आणि त्यांना आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या माझ्या या माता भगिनी, या धाराशिव जिल्ह्याची या संबंध देशामध्ये श्री क्षेत्र आई तुळजाभवानी आणि श्री क्षेत्र आई येडेश्वरी म्हणून ओळख आहे. एक नारीचा सन्मान करणारा हा मतदारसंघ, नारी शक्तीचं प्रतीक आई दुर्गा मातेच्या आणि आई येडेश्वरीच्या रूपाने पाहणारी ही आपली संबंध महाराष्ट्रातली मंडळी. आणि आज या महायुतीच्या उमेदवार म्हणून सौ अर्चनाताई पाटील, महिला सक्षमीकरणाचं एक प्रतीक म्हणून आपण त्यांना या भारताच्या सर्वोच्च लोकशाही म्हणजे संसदेमध्ये पाठवण्यासाठी जमलेल्या माझ्या तमाम सहकारी मित्रांनो आणि माता भगिनींनो, ही निवडणूक केवळ 1-2 घराण्यातला संघर्ष नसून या मतदारसंघातनं एक महिला प्रतिनिधी या आपल्या धाराशिव जिल्ह्यातून पाठवण्यासाठी आपण तमाम सगळेजण पाठिंबा देण्यासाठी, आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. प्रचंड अशा जनसमुदाय अगदी पुतळ्यापर्यंत आपण पाहू शकता. प्रचंड मोठ्या संख्येनं अजूनही लोक या जवळपास 3 जिल्ह्यातून या ठिकाणी येत आहेत. या उमेदवारी अर्जाचं हे नुसतं शक्ती प्रदर्शन नाही आहे, तर एक महिला सशक्तीकरणाचा एक संदेश या माध्यमातून देण्याचं काम महायुतीच्या उमेदवारांच्या माध्यमातून केलं जाणार आहे. आणि म्हणून या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा, एक प्रशासनातला राजा माणूस ज्याला आपण संबोधलं जातं, ते सन्माननीय अजितदादा, त्यांच्या समवेत आलेले राज्याचे इतरही मुख्य महत्त्वपूर्ण मंत्री या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आला इथं स्टेजवरचे सगळ्यांना विनंती आहे, कृपया खाली जावं. आपण सगळ्यांना विनंती आहे, कृपया. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख माननीय सूरज महाराज साळुंखे यांना विनंती की या जमलेल्या जनसमुदायाला त्यांनी संबोधित करावं. आजच्या या
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उपस्थित माझ्या माता भगिनी, माझे सर्व बंधू, सगळ्यांना सप्रेम जय महाराष्ट्र. आजची ही निवडणूक मित्रांनो, ही निवडणूक देशाची विकासाची दिशा ठरवणारी निवडणूक आहे. ही निवडणूक जिल्ह्याची दिशा ठरवणारी निवडणूक आहे. आणि म्हणून आपण या ठिकाणी अतिशय विचारपूर्वक आपण ज्या निवडणुकीला समोर जात आहोत त्या निवडणुकीच्या अनुषंगानं आपले जे विरोधी उमेदवार आहेत, आपल्याला माहीत आहे, भावनिक बोलणं, गोड बोलणं, लोकांना फसवणं एवढंच त्यांचं काम आहे. आणि त्याच्या विरोधामध्ये काम करणारे आपले नेते, या जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजीराव सावंत साहेब असतील, तसेच आमचे नेते, भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय आमदार राणाजगदीश पाटील साहेब असतील, सर्व जिल्ह्यातले महायुतीचे आमदार असतील, माझी या ठिकाणी सर्वांना विनंती आहे, अतिशय काम करणारी चांगली मंडळी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या सेवेसाठी काम करते, जिल्ह्याच्या विकासासाठी काम करते. आपल्या जिल्ह्याचा जो लागलेला दुष्काळाचा जो डाग आहे आपल्याला, तो कुठेतरी पुसून काढायचा असेल आपल्याला, तर आपल्याला या ठिकाणी 100% येणाऱ्या 7 तारखेला आपल्या शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि सर्व महायुतीचे घटक पक्षांना आपल्याला या ठिकाणी मतदान करायचं आहे. या ठिकाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी आपल्याला मतदान करायचं आहे. ज्यांनी 500 वर्षाचा प्रभू श्री रामचंद्रांचा वनवास संपवला, अशा नेत्याला आपल्याला मतदान करायचं आहे. आणि म्हणून आपण विवेक बुद्धीनं या ठिकाणी काम करत असताना, काम 100% येणारा आमदार कोणी काम करणार आहे, पण ज्याने या धर्माचं आपला एवढं मोठं काम केलं, हे सुद्धा आपल्याला कुठेतरी विसरून चालणार नाही. ज्या नरेंद्रभाई मोदी यांनी 500 वर्षापासूनचा जो आपला प्रभू श्रीरामांचा मंदिराचा विषय प्रलंबित होता, त्यांनी या सत्तेच्या, या सरकारच्या, या माहितीच्या माध्यमातून त्यांनी तो मार्गी लावला. आणि म्हणून त्यांचे हात बळकट करण्यासाठी, त्यांच्या ताकद देण्यासाठी आपण सर्वांनी या येणाऱ्या 7 तारखेला आपल्या महायुतीच्या उमेदवार अर्चना राणा जगदीश पाटील यांना या ठिकाणी घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून महायुतीला मतदान देण्यासाठी, नरेंद्रभाई मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी त्यांना मतदान द्यावं. या ठिकाणी बोलण्यासारखं बरंच आहे. आपल्या जिल्ह्याचं जे दुष्काळी सावट आपल्याला नेहमी आपल्याला लागतंय, आज सुद्धा आपण बघतो आहोत शेतकरी बांधव दुष्काळामध्ये होरपळून चाललेला आहे. या ठिकाणी पाण्याचे बोर आटत चाललेले आहेत, पाण्याची परिस्थिती बिकट होत चाललेली आहे. त्यालाच अनुसरून आपले मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सुद्धा जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजीराव सावंत साहेब, आमदार राणाजगदीश पाटील साहेब असे जिल्ह्याचे सर्व नेते यांनी कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचा जो 12,000 कोटी रुपयाचा आपल्या कामाचा विषय आहे, त्यांनी तो मार्गी लावलेला आहे. मित्रांनो, बांधवांनो, परवाच आमचे पालकमंत्री तानाजीराव सावंत साहेब यांनी मिरगावान या ठिकाणी ते पाण्याची पाहणी करण्यासाठी सर्व पत्रकार बांधव आणि 10,000 शेतकरी त्या ठिकाणी बोलवले होते. सगळ्यांच्या ठिकाणी बघितलंय, येणाऱ्या डिसेंबर महिन्यापर्यंत 21 TMC कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचं पाणी आपल्या जिल्ह्याला येऊन पडणार आहे. कुठं दुष्काळाचं सावट आपलं पुसलं जाणार आहे. आणि हे काम हे फक्त महायुतीचं सरकार करतंय. हे काम दुसऱ्यांच्या करायची ताकद नाही. दुसरे समोरची माणसं, आणि मी फोनवर बोलतो, मी जॅक दिला, मी पंक्चर काढलं. अरे तू का पंक्चरवाला आहे का? तू लोकांचे पंक्चर काढतो, जॅकवाला आहे का तू? तुला ह्यासाठी लोकांनी निवडून दिलंय का? तुला लोकांनी निवडून दिलंय या जिल्ह्याचा विकास करण्यासाठी, या जिल्ह्यातल्या तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी, या जिल्ह्यातल्या विद्यार्थ्याला चांगलं शिक्षण देण्यासाठी. असं कुठलंही धोरणात्मक काम या खासदारांनी केलं नाही. म्हणून या फसव्या खासदाराला आपण या ठिकाणी गाडी बसवावं आणि तू लोकांची पंक्चर काढा फिर म्हणावं, एवढंच आपण त्याला या ठिकाणी या आपल्या साक्षीने बोलतो. मित्रांनो, चांगली मंडळी, काम करणारी मंडळी आहे. अर्चना ताईंचं काम अतिशय चांगलं आहे. महिलांसाठी सक्षमीकरण करणं असेल किंवा महिलांसाठी काम करणं असेल, त्यांनी सातत्यानं अर्चनाताईचं जे काम आपण बघतो ते कायम त्यांनी स्वतःला कामामध्ये वाहून घेतलेलं आहे, ज्याच्यामुळे कुठं आज माता भगिनींना सुद्धा न्याय मिळणार आहे. बचत गटाच्या माध्यमातून असेल आणि राजकीय क्षेत्राच्या माध्यमातून असेल, बऱ्याच महिला या ठिकाणी संधी द्यायचं काम अर्चना राणा जगदीश पाटील यांच्या माध्यमातून होणार आहे. मी आपल्याला कळकळीची नम्र विनंती करतो, येणाऱ्या 7 तारखेला आपण सर्वांनी सत्सद बुद्धीनं महायुतीच्या उमेदवाराला अर्चना राणा जगदीश पाटील यांना विजय करावं. एवढं बोलून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. या ठिकाणी अर्चना जगदीश पाटील यांच्या
प्रचारानिमित्त आणि फॉर्म भरण्याच्या निमित्तानं उपस्थित असलेली उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील सर्व जनता प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित आहे. सर्वप्रथम मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आपल्या देशाची महत्वाची निवडणूक येत्या 7 मे रोजी होणार आहे. त्यासाठी महायुतीच्या उमेदवार म्हणून अर्चना जगजितसिंह पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे उमेदवारी देण्यात आलेली आहे. आपल्याला माहितीच आहे ह्या जिल्ह्याचा विकास कुणी केला असेल तर डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी केला. गेल्या 40 वर्षापासून त्या औरात या ठिकाणी जिल्ह्याचा विकासाचं काम ते करतात. आणि त्यांचाच वारसा घेऊन त्यांचे चिरंजीव राणा जगजितसिंह पाटील परत आपल्या समोर गेल्या 20-25 वर्षापासून उभे आहेत. एक पीक विम्याचा आमदार म्हणून ओळख असलेला राणा जगजितसिंह पाटील आज जिल्ह्यात सर्वत्र नावलौकिक कमवत आहे. त्यांच्या अर्धांगिनी अर्चना जगजितसिंह पाटील आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आणि महायुतीच्या उमेदवार ह्या डायरेक्ट काय राजकारणात आलेल्या नाहीत, परंतु गेल्या 2004 पासून विविध माध्यमातून लोकसंपर्कातून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक विकास कामे करून ते आपल्या समोर आज मत मागण्यासाठी येणार आहेत. आपलं एवढंच कर्तव्य आहे येणाऱ्या 7 तारखेला मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आणि धाराशिव जिल्ह्याला डबल इंजिन लावण्यासाठी. जसं महाराष्ट्रामध्ये ट्रिपल इंजिन आहे, 3 पक्षाचं सरकार आहे, अनेक मित्र पक्ष तिथं आहेत, परंतु उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्याला डबल इंजिन लावणं हे आपलं काम आहे. आणि ह्या डबल इंजिनचा उपयोग आपल्या जिल्ह्याला 100% होणार आहे. म्हणून आपण येत्या 7 तारखेला घड्याळाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून अर्चना राणा जगजितसिंह पाटील यांना बहुमताने निवडून आणावं. हा जनसमूह बघितल्यानंतर आजच आपला विजय निश्चित झालाय असं वाटतं. म्हणून आपल्या सर्वांचं आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या सभेसाठी प्रमुख उपस्थितांमध्ये या राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेब, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे साहेब, शिवसेनेचे नेते सन्माननीय पालकमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब. विनंती आहे कळकळीची, स्टेजवरती गर्दी करू नका, स्टेजवरनं खाली जा जरा. सन्माननीय या राज्याचे क्रीडा मंत्री श्री संजयजी बनसोडे साहेब, माजी राज्यमंत्री या उस्मानाबाद जिल्ह्याचे नेते सन्माननीय बसवराज पाटील साहेब. जरा माईक स्पीकर बंद करा, जरा माईक स्पीकर, गाणे बंद करा, गाणे बंद करा, गाणे. माननीय अजितदादा यांचं स्वागत झालेलं आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात जोरदार अजितदादांचं स्वागत आपण करायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा. छत्रपती शिवाजी महाराज की. वाहनाला पुढे येण्यासाठी रस्ता द्या, जरा वाहन पुढे येण्यासाठी रस्ता येऊ द्या. गाणं बंद करा. ते टेम्पोवाले गाणं बंद करा. टेम्पोवाले गाणं बंद करा. गाणं. माननीय पाशा पटेल साहेबांना विनंती आहे, पाशा पटेल साहेब जिथं कुठं असतील तिथून स्टेजवरती यावं. माननीय आमदार राष्ट्रवादी पाशा पटेल काँग्रेस साहेब. पक्षाने अधिकृतपणे ज्यांची उमेदवारी जाहीर केली ते महायुतीचे उमेदवार सौभाग्यवती अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांचा नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार अजितदादा पवार साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करून या ठिकाणी उपस्थित जनसमुदायांच्या वतीनं नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी नामदार अजितदादा पवार साहेब
आणि जिल्ह्यातील काही महत्वाचे नेते या ठिकाणी अर्चनाताई सोबत हॅलो हॅलो या ठिकाणी भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय आणि रासप, लहुजी शक्ती सेना सर्वांना विनंती आहे, उपस्थित जे जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित झालेला आहे त्या सर्वांना नम्रतेची विनंती की आपण कृपया खाली बसून घ्यावं. निसर्गाने आपल्या सर्वांवरती कृपा केलेली आहे की भर उन्हाची या ठिकाणी सावली झालेली आहे, हवाई सुटलेली आहे आणि त्याचा सर्वांनी लाभ घेऊन या ठिकाणी खाली स्थानापन्न व्हावं अशी सर्वांना मी या ठिकाणी विनंती करतो. आणि या ठिकाणी मंचावरती कृपया निमंत्रितांच्या व्यतिरिक्त शक्यतो गर्दी करू नये अशी सर्वांना विनंती आहे. आपण सगळेच मान्यवर आहोत, परंतु या ठिकाणचा मंच हा जेवढा भार सांभाळू शकतो त्या हिशोबाने काही या ठिकाणी तयारी केलेली आहे, म्हणून सर्वांनी सहकार्य करायचं आहे. काळे साहेब, प्रशांत मध्ये कुठे मध्ये या महायुतीमध्ये संबंध महायुतीचे घटक पक्ष आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेब, भाजप प्रदेशाध्यक्ष सन्माननीय आमदार सुरेशदाजी चंद्रशेखर बावळकुळे साहेब, शिवसेना या धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब, क्रीडा मंत्री माननीय संजयजी बनसोडे साहेब, पाशा पटेल साहेब यांना विनंती आहे. आदरणीय अजितदादा व्यासपीठावर येत आहेत. अजितदादा व्यासपीठावर येतात. आपण दादांचं स्वागत करू. या राज्याचे त्यांच्या सोबत- उपमुख्यमंत्री सन्माननीय आता बंद करा तुम्ही, आता भाषण नाही. जोरात टाळ्याच्या गजरात स्वागत करा. सन्माननीय धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ अर्चना राणा जगजितसिंह पाटील यांचं टाळ्याच्या गजरात आपण स्वागत करूयात. त्यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे लाडके जावाई अजितदादा पवार यांचाही जोरात दादांचं स्वागत करायचं आहे. अजितदादा तुम आगे बढ़ो, अजितदादा तुम आगे बढ़ो. आत्ताच या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब आशीर्वाद देऊन गेलेत. उपस्थित असलेले शिवसेनेचे नेते या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब, महाराष्ट्राचे क्रीडा मंत्री मान्य संजय बनसोडे साहेब, माजी राज्यमंत्री बसवराजजी पाटील साहेब, माननीय संभाजीराव पाटील निलंगेकर, मान्य पाशाबाई पटेल, मान्य सुजित सिंग ठाकूर साहेब, आमदार ज्ञानराजजी चौगुले साहेब, अभिमन्यूजी पवार, राजाभाऊ राऊत, विक्रमजी काळे, सतीशजी चव्हाण, राणा जगजितसिंह पाटील साहेब, राष्ट्रवादीचे नेते सुरेश बिराजदार, सर्व माहितीचे पदाधिकारी, उपस्थित सर्व नागरिक बंधू भगिनी, लोकसभेच्या लहुजी शक्ती सेना असेल, त्यासोबत रासप असेल, रिपाईचे सर्व पदाधिकारी असतील, प्रहार असेल, मनसे, त्यासोबत सर्व पदाधिकारी, योगेश केदारजी, सर्व पदाधिकारी,
बघा दादा, यावेळेस महायुतीला आई जगदंबेचा कौल आहे. का कौल आहे? निसर्ग सुद्धा आपल्या सोबत आहे. कारण 2 दिवस रखरखत ऊन होत, आता शिराळ पडलाय, वातावरण बदलतंय आणि बदल हवाय. धाराशिव जिल्ह्याला नवीन खासदार हवाय आणि तो नवीन खासदार घड्याळाच्या चिन्हावरच्या सौ अर्चना राणा जगजितसिंह पाटील असणार आहेत. चला, या माहितीच्या अर्चनाताई पाटील यांना ताकदीने निवडून द्या, हीच अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो. एकच वादा, एकच वादा, एकच वादा, महायुतीचा, महायुतीचा, महायुतीचा. अर्चनाताई तुम आगे बढ़ो, मी आपले अर्चनाताई तुम आगे बढ़ो. माननीय सुरेशदाजी बिराजदार यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. चला, आज या महायुतीचे उमेदवार सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील साहेब ताई यांच्या प्रचारार्थ किंवा त्यांचा फॉर्म भरण्यासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्राचे कर्तबगार नेतृत्व आदरणीय अजितदादा पवार साहेब, भाजपचे बावनकुळे साहेब, इथे उपस्थित असलेले सर्व स्टेज आदरणीय व्यासपीठ समोर उपस्थित असलेले सर्व धाराशिव लोकसभा मतदारसंघातील प्रचंड जनसमुदाय, आज एवढा प्रचंड जनसमुदाय या फॉर्म भरण्याला उपस्थित आहे. यावरून एवढं लक्षात येतं की आदरणीय अर्चनाताई पाटील आजच निवडून आलेल्या आहेत. या निमित्तानं हे जाहीर होतंय, ही नुसती युती नाही, ही लोकांच्या सोबत असणारी महायुती आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो की आपले नेते आदरणीय अजितदादांनी मला लोकसभेची तयारी करायला सांगितली आणि महायुतीच्या घटक पक्षाच्या वाटाघाटीमध्ये ही जागा आता अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटलांना सुटलेली आहे. ज्या अजितदादांनी मला तयारी करायला सांगितलेली होती त्याच अजितदादांनी सांगितलं की सुरेश, या अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटीलांना आपण उमेदवारी देतोय. त्यामुळं मी 1 मिनिटात सांगितलं, अजितदादा हे आपले नेतृत्व आहे, एक महाराष्ट्राचं कर्तबगार नेतृत्व आहे. या अजितदादांना साथ देण्यासाठी माझ्यासहित, राष्ट्रवादी काँग्रेस सहित महायुतीचे सर्व घटक पक्ष आज मोठ्या प्रमाणामध्ये इथे उपस्थित आहेत. आणि एवढ्यानी जरी आपण 10 मतं घेतलो तरी ही निवडणूक आपल्याला काही अवघड नाहीये. त्यामुळं कुठंतरी भूल थापांना बळी न पडता आज इथले समोरचे उमेदवार, मी ह्याच्यामध्ये फोन उचलतो वगैरे ह्या जगोला गोष्टी भूल थापा देत आहेत. ह्याच्यामध्ये मला एवढंच सांगायचंय, हा फोन कशासाठी असतो. मी एक उदाहरण सांगतो. आपल्या इर्ला दाऊदपूरला एक महापूर आला, तिथं दोन नवरा बायको आणि त्यांची लहान मुलं अडकलेली होती. आम्ही तिथं गेलो आणि आदरणीय अजितदादांना फोन केला. अजितदादांनी सांगितलं तिथं एनडीआरएफची टीम पाठवतो, हेलिकॉप्टर पाठवतो आणि ती एनडीआरएफची टीम येऊन या जोडप्यांना काढलं. हा घड्याळाचा करिश्मा आहे, अजितदादांचा करिश्मा आहे, महायुतीचा करिश्मा आहे. कुठेतरी खोटं भूलतापांना बळी पडू नका. आज देशामध्ये पंतप्रधान मोदी साहेबांची सत्ता येणार आहे. मोदी साहेब या देशाचे पंतप्रधान होणार आहेत. आपल्या जिल्ह्याचा, आपल्या धाराशिव लोकसभा मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर महायुतीचा उमेदवार असेल तरच आपल्या या लोकसभा मतदारसंघाला निधी मिळणार आहे, विकासासाठी साथ मिळणार आहे. त्यामुळं यानंतर मी जास्त बोलत नाही, कारण बरीच नेते मंडळी बोलणार आहेत. मी एकच घोषणा देतो, एकच वादा, एकच वादा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, महायुतीचा
मोदी साहेबांचा, अर्चनाताई पाटलांचा. यानंतर माजी आमदार सुजितसिंह ठाकूर साहेबांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्राचे नेते उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार, महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आदरणीय आमदार चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब आणि उपस्थित सर्व व्यासपीठावरील मान्यवर आमदार, माजी आमदार, महायुतीचे सर्व नेते आणि आज विशाल संख्येने या आज खरं तर मी म्हणेन आज ही आपली विजयी सभा आहे. इतक्या प्रचंड संख्येने या ठिकाणी धाराशिव या लोकसभा मतदारसंघातून उपस्थित असलेले मतदार बंधू आणि भगिनींनो, खरं तर या धाराशिव लोकसभेतून यावेळेस पुन्हा महायुतीचाच खासदार निवडून जाईल. याचं कारण या देशात पुन्हा एकदा नरेंद्रजी मोदी यांचं सरकार येणार आहे आणि नरेंद्रजी मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करणाराच खासदार या मतदारसंघातून निवडून जाईल. त्यामुळं मी आपला अधिक वेळ घेणार नाही. त्यामुळे आपणा सगळ्यांना विनंती करतो की महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांना प्रचंड मताधिक्याने येणाऱ्या 7 तारखेला आपण घड्याळ चिन्हावर आपलं बटन दाबून प्रचंड मताधिक्याने निवडून देऊन नरेंद्र मोदी यांना विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, नरेंद्र मोदी यांच्या गरीब कल्याणाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि महायुतीचं सरकार महाराष्ट्रातलं हे गोरगरीब आणि सामान्य जनतेसाठी लोकाभिमुख योजना राबवतोय. या महायुतीच्या सरकारला पाठबळ देण्यासाठी अर्चनाताईंना प्रचंड मताधिक्याने विजयी करावं एवढीच विनंती या ठिकाणी उपस्थित सर्व मतदार बंधू आणि भगिनींना आणि महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो की येत्या 7 तारखेपर्यंत आपलं एकच लक्ष अर्चनाताईंना खासदार पाठवणे हेच आपलं लक्ष आहे आणि हे लक्ष मोदींना पंतप्रधान करण्यासाठी अर्चनाताईंना मतदान करा एवढं पुन्हा एकदा विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर धाराशिव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सन्माननीय अमितजी शिंदे हे पवार साहेब गटातून नामदार अजितदादा पवार साहेबांवर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतायत. त्यांना प्रवेश द्यावा अशी मी विनंती करतो. धाराशिव नगरीचे माजी नगराध्यक्ष आमचे सहकारी मित्र अमित शिंदे साहेबांचं स्वागत आहे. एकच वादा, अजितदादा तुम आगे बढ़ा, राणा दादा तुम आगे बढ़ा. माजी आमदार कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आदरणीय पाशाजी पटेल साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या विराट जनसभेला संबोधित करावं. चला. पाशा पटेल साहेब या. भारत माता की. ज्याला ज्याला हात आहेत त्यांनी हात वर करून घोषणा द्यायची आहे. भारत माता की. पंजा दाखवायचं नाही, त्याचं बी बुडाले. मोठ आवडायची मोठ. भारत माता की. अजित दादा आगे बढ़ो, अजित दादा आगे बढ़ो. भावानो गपरे यार, आता मला बोलू दे रे. भावानो आजच्या या विराट अशा सभेला तुम्हाला बसलेल्या लोकांना दिसत नाही. मला ते शिवाजी महाराजाच्या पुतळ्याच्या पलीकडचे लोक दिसलेत. एवढी गर्दी
कदाचित पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठे जमलेली नसेल. दादा, हे तुमच्या नेतृत्वाचा चमत्कार आहे. तुम्ही महायुती नाही, तुमच्यामुळे महायुती, तुम्ही महायुतीमध्ये आलात त्याचा हा चमत्कार आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी दादाच्या घडीने योग्य वेळेस योग्य निर्णय घेतलेला आहे. त्याबद्दल मी दादाचं मनापासून आभार मानतो. आणि तुम्ही अशी टाळी वाजवा की वीज कडकडली पाहिजे, अशी टाळी पण सगळ्यांनी वाजवायला पाहिजे. भावानो, माझं आणि अजितदादाचा संबंध काय? अजितदादांनी ज्यावेळेस राष्ट्रवादी पहिल्यांदा 99ला स्थापन केली त्यावेळेस लातूरचा घडीचा पहिला लोकसभेचा उमेदवार मी दादा. आणि आता दादानी त्यावेळेस मला लोकसभेचं उमेदवार केलं. गोळी कानाच्या बाजूने गेली म्हणून माझं हुकलं. परंतु हुकलं तरी मला वाईट वाटलं नाही, का तर पुन्हा दादा उपमुख्यमंत्री या सरकारमध्ये झाले आणि मला महाराष्ट्राच्या कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष केले. नुसता अध्यक्ष केलो नाही, अरे मी निवडून न येता मला कॅबिनेटचा दर्जा आता दादानी दिलेला आहे. आणि आता तुम्हाला सगळ्याला एक गोष्ट सांगणार आहे, नीट ऐका. ती म्हणजे अशी की आपले प्रश्न काही राहिलेले आहेत. या प्रश्नाच्या संदर्भामध्ये दिल्लीमध्ये नरेंद्र मोदी, महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा हे मिळून या देशाचं आणि राज्याचं भलं करणारे. ती माझ्या मनामध्ये अजिबात संशय नाही. मी तुम्हाला सगळ्यांना जास्त वेळ न बोलता, तिथं खूप लोक बोलणार आहेत, मी फक्त एक गोष्ट सांगतो. तुम्ही सगळ्यांनी टीव्ही बघितली असेल. टीव्ही काल काय झालं माहितीये? अरे दुबईमध्ये कवाच पाऊस पडत नाही. काल एवढं पाऊस पडलं की दुबई पाण्यात बुडून गेली. दुबईचं नाव दुबई झालंय. 2 वर्ष पडणारा पाऊस 1 दिवसात पडलेला आहे. हे जगामध्ये मानव जातीवर आलेलं संकट आहे. हे संकट तुम्हाला कळणार नाही, पण हे संकट जर टाळायचं असेल तर जगामध्ये पहिलं राज्य आहे महाराष्ट्र. आणि या महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा साहेब पर्यावरणाच्या बाबतीत विचार करायचं ठरवलेलं आहे. आणि महाराष्ट्राने सगळ्या महाराष्ट्रातून सगळ्या जगाला दिशा देण्यासाठी एक टास्क फोर्स तयार केलंय आणि त्याचा अध्यक्ष सुद्धा मलाच केलेला आहे. आता एक गोष्ट मी फक्त सांगणार आहे. इथं काही मुस्लिम भाऊ बसलेले आहेत. मी या शहरातल्या या मतदारसंघातल्या मुस्लिम भावाला विनंती करणार आहे की आज कुठलाही मुस्लिम नेता सुद्धा मुसलमानाच्या भल्यासाठी बोलत नाही. पर एकदम 100% माझ्या मनातून सांगतो की मुस्लिमाचेही प्रश्न आहेत आणि ते कसे सोडवले पाहिजे ह्याच्यासाठी विचार करणारा एक नेता, खंबीर नेता अजितदादा सारखा आपल्याला सापडलेला आहे. आणि म्हणून दीन दलित शेतकरी या सगळ्या गोष्टीचा विचार करण्यासाठी हे सरकार काम करतंय. आणि म्हणून नाही ते तर लई लांब इतिहास आहे. मी फक्त एका वेळी सांगतो की अरे आईला जसं आपल्या मुलाचे गोष्टी कळतात तसं सगळ्या समाजाचे प्रश्न कळण्याची धमक अजितदादामध्ये. आणि अजितदादांनी आपल्याला इथं उमेदवार दिलेले अर्चना पाटीलच्या रूपाने. आणि म्हणून आपण सगळ्यांनी घड्याळ या चिन्हावर आपण सगळ्यांनी मतदान करावं एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय भारत. यानंतर आमदार विक्रम बप्पा काळे यांना विनंती करतो की त्यांनी संबोधित करावं. अजितदादांना अवगत करतो, दादा जेवढी पुढे माणसं आहेत जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत पाठीमागं वळलं तर पाठीमागं सुद्धा तेवढ्याच ताकदीनं जनसागर तुम्हाला ऐकायला आलाय. आदरणीय विक्रम काळे साहेब. आपल्या सर्वांचे दादा अजितदादा यांचा विजय असो.
अजित दादांचा, अजित दादांचा, दादा तुम आगे बढ़ो. उस्मानाबाद धाराशिव लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी या राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे देशाचे अध्यक्ष आमचे नेते माननीय नामदार अजितदादा पवार साहेब व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व आमदार, सर्व जिल्ह्याचे अध्यक्ष, सर्व विविध घटक पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने आलेले सर्व माझे मायबाप, जनता बंधू भगिनी, वडीलधारी मंडळी, माता भगिनी, पत्रकार मित्र आणि फोटो काढणारे मित्र, मित्रांनो, अर्चनाताई पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून आपल्या समोर उभे आहेत. आपल्या जिल्ह्याचा विकास करण्यासाठी, आपल्या जिल्ह्याला 23 टीएमसी पाणी आणण्यासाठी खंबीर साथ आपण सर्वांनी मिळून अजितदादांना देण्याचं गरजेचं आहे, घड्याळाला मत देण्याचं गरजेचं आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी एक दिलाने एक मताने अजितदादांचे उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अर्चनाताई पाटील यांना पुढे जे घड्याळाचं चिन्ह आहे ते बटन दाबून मतदान करण्याचं आवाहन आज या निमित्ताने मी आपल्या सर्वांना या ठिकाणी करतोय. आज आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये क्रांतिकारक निर्णय घेण्याचं काम कुणी केलं असेल तर अजितदादा, आमचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी त्या ठिकाणी केला. आमच्या सर्व शेतकऱ्यांना 1 रुपयामध्ये पीक विमा देण्याचा निर्णय आपल्या सरकारने मित्रांनो त्या ठिकाणी घेतलेला आहे. आणि म्हणून साठी आज आपण सर्वांनी मिळून त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावं ही विनंती या निमित्ताने मी या ठिकाणी करतोय. आज आपल्याला भक्कम पाठिंबा देण्यासाठी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं सुद्धा मी आपल्या सर्वांच्या वतीनं मनापासून स्वागत या ठिकाणी करतो आणि आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो की आपल्या सर्वांनी घड्याळाचं पुढचं बटन दाबून मोठ्या मताधिक्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला प्रचंड मताने विजयी करा हीच विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. आता आपल्यामध्ये माननीय बसवराजी पाटील साहेब ते सुद्धा महायुतीमध्ये आलेले आहेत. त्यांचंही आपण स्वागत करू आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. एक मिनिट. या ठिकाणी सुनीलजी चव्हाण, सुनील मधुकररावजी चव्हाण साहेब महायुतीला पाठिंबा देण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय त्यांना विनंती करतो अजितदादा पवार साहेब, यानंतर आपल्या महायुतीचे उमेदवार अर्चनाताई पाटील, आपले पालकमंत्री सावंतजी, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आज आपण या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आपण सर्व उपस्थित आहोत. आपण एवढ्या मोठ्या संख्येनं अर्चनाताईला आज आशीर्वाद देण्यासाठी आपण उपस्थित आहात, त्याबद्दल आम्ही तुम्हा सर्वांचे अतिशय मनापासून आम्ही आभार मानतो. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की या जिल्ह्याचा विकास खऱ्या अर्थानं डॉक्टर पद्मश्री पाटील असतील, आम्ही असो, सुनीलराव चव्हाण असतील, या सगळ्यांनी मिळून आजपर्यंत अतिशय मनाभावानं या जिल्ह्याची सेवा आपण केलेली आहे. तानाजीराव सावंत साहेबांनी या जिल्ह्याची सेवा केलेली आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की या मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त मताधिक्यानं अर्चनाताई निवडून आल्या पाहिजे हे मी आज आपल्याला या ठिकाणी नम्रपणाने सांगू इच्छितो. आणि एक आगळं वेगळं अशा प्रकारचा इतिहास अर्चनाताईला मताधिक्य देऊन आपण करूया
एवढेच विनंती आजच्या निमित्तानं करतो आणि अनेक विषय आहेत बोलण्यासारखे. आपण अतिशय वेळोवेळी बोलत राहू आणि आपला आशीर्वाद अर्चनाताईला राहावं ही विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद बसवराजजी. यानंतर बार्शीचे लोकप्रिय आमदार राजाभाऊ राऊत, राजश्री बार्शीचे राऊत आमदार. साहेब, ते ठीक आहे ठिकाणी भाषण करतील. आज या ठिकाणी महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांच्या फॉर्म भरण्याच्या निमित्तानं आपण सर्वजण बांधवांनी या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराष्ट्र राज्याचे आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आदरणीय या जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत साहेब यांच्या उपस्थितीमध्ये मंत्री महोदय बनसोडे साहेब, माजी मंत्री बसवराज पाटील साहेब, सर्व आमदार उपस्थित, सर्व नेते मंडळी यांच्या उपस्थितीमध्ये महायुतीच्या उमेदवार आदरणीय अर्चनाताई यांचा फॉर्म भरतोय आपण बांधवांनो. निश्चितपणाने या ठिकाणी उपस्थित हा जनसमुदाय पाहता आदरणीय दादा सावंत साहेब तुम्ही जरा या ठिकाणी पुढाकार घ्यावा अशी आम्ही सगळ्यांच्या वतीनं आपल्याला विनंती करतो. आणि या ठिकाणी निश्चितपणानं आज सावंत साहेबाच्या उपस्थितीनं सर्वांचे चेहरे या ठिकाणी फुललेले आहेत. आणि या ठिकाणी आदरणीय अजितदादा साहेबांना मी सांगू इच्छितो, दादा निश्चितपणानं 1.5 लाखाच्या पुढं ताई निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत अशा पद्धतीचं नियोजन या ठिकाणी निश्चितपणाने या ठिकाणी होणार आहे. या ठिकाणी काही भंगारवाल्यांनी एवढं नाटक केलं इथं की आम्हाला सुद्धा त्यांची कीव यायला लागली. त्याच्यामुळं बांधवांनो निश्चितपणानं या मराठवाड्याला पाणी कोण देणार आहे, आपला दुष्काळ कोण घालवणार आहे आणि या भागाचा विकास माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, आदरणीय फडणवीस साहेब, आदरणीय अजितदादा साहेब, या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय तानाजी सावंत साहेब, आमचे सहकारी मित्र राणादादा साहेब, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली सर्व आमदार महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली हा विकास होणार आहे. आणि या होरपळलेल्या जनतेला, शेतकऱ्याला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातनं ताईंना विजय करण्यापर्यंत शेवटच्या मतदानाच्या 5 वाजेपर्यंत तुटून सगळ्यांनी पडावं एवढीच विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर क्रीडा मंत्री आदरणीय संजयजी बनसोडे साहेबाला विनंती करतो की त्यांनी संबोधित करावं. भारत माता की, भारत माता की. माननीय अजितदादा पवार साहेबांचा, नरेंद्र मोदी साहेबांचा, एकनाथ शिंदे साहेबांचा धन्यवाद. आपल्या महायुतीचे अधिकृत उमेदवार आदरणीय अर्चनाताई पाटील यांच्या प्रचारार्थ आज या सभेला संबोधित करण्यासाठी आलेले महाराष्ट्राचे तानाजी सावंत साहेबांचा उपस्थित तुम्हा सर्वांचे लाडके नेते माननीय अजितदादा पवार साहेब, या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय तानाजी सावंत साहेब, माजी मंत्री बसवराजजी पाटील साहेब, राणा जगदीशसिंग पाटील साहेब, राजा राऊत साहेब आणि सर्वच मान्यवर मित्रांनो, आपले उमेदवार अतिशय चांगले उमेदवार आहेत, सुशिक्षित आहेत, सामाजिक बांधिलकी जपणारे उमेदवार आहेत, महिलांना, सर्व समाज घटकाला न्याय देणारे त्या ठिकाणचे उमेदवार आहेत. म्हणून मी पहिल्यांदाच एक मागासवर्गीयाचा कार्यकर्ता म्हणून मी सर्व माझ्या मागासवर्गीय बांधवांना विनंती करतो की अर्चनाताई पाटील चाकूरकरांना येणाऱ्या 7 तारखेला प्रचंड अशा बहुमतानं विजयी करावा अशी या ठिकाणी विनंती करतो. मित्रांनो, या देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबाशिवाय आता पर्याय नाही आणि म्हणून दादाने निर्णय घेतला, हे देश पुढे जातोय, आपल्याला महाराष्ट्र पुढे घेऊन जायचंय, म्हणून दादाने निर्णय घेतला. म्हणून नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आपण इथं जमलेल्या प्रत्येकाने फक्त आणि फक्त 100 जरी मते घेतलो तर अर्चनाताई पाटील प्रचंड मताने त्या ठिकाणी निवडून येतील, एवढंच या प्रसंगी मी सांगतो. आणि सातत्यानं हे विरोधी पक्षवाले सांगतायत
की बाबासाहेबांची घटना बदलणार, हे सगळे भूलतापा त्या ठिकाणी देत आहेत. आणि म्हणून दादांनी सांगितलंय की जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत या देशातली घटना कुणीही बदलू शकणार नाही, असा शब्द सुद्धा नरेंद्र मोदी साहेबांनी आणि दादांनी त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि म्हणून तुम्हाला विनंती आहे, बाबासाहेबांचं हिंदू मिलवरचं स्मारक करायचं असेल तर नरेंद्र मोदी साहेबांना मत द्यावं लागेल, दादांना मत त्या ठिकाणचं मत द्यावं लागेल. एवढंच या प्रसंगी बोलताना थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. यानंतर उमरगा लोहारेचे लाडके आमदार आदरणीय ज्ञानराजजी चौगुले साहेबाला विनंती करतो की त्यांनी आपलं या ठिकाणी संबोधन करावं. सिंहासनातील शोभूषण महाराष्ट्रात जाणता राजा छत्रपती शोभा अय्यंबा तुळजाभवानी, तमाम हिंदूंचे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्ञानज्योती सावित्री फुले, महात्मा ज्योतिबा फुले, 12व्या शतकात समतेचा विचार देणारे महात्मा बसवेश्वर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, मा रमाई, मा भीमाई, मा जिजाऊ, मा अहिल्या यथोर विभूतींना विनम्र अभिवादन. आज या ठिकाणी आपण अर्चनाताई पाटील यांचा उमेदवारीचा अर्ज दाखल करण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहात. आणि हा अर्ज दाखल करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, त्याचबरोबर माननीय मंत्री महोदय व आपले पालकमंत्री तानाजी सावंत साहेब डॉक्टर, त्याचबरोबर विचारपीठावर उपस्थित असलेले सन्मान्य व्यासपीठ व व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले सर्व सुजान मतदार बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मी काय जास्त बोलणार नाही, माझ्यापेक्षा तुम्हाला वरिष्ठ मंडळी सांगणार आहेत. पण एक गोष्ट सांगू इच्छितो की पुढच्या उमेदवाराचा आपणाला एक रेस लागल्यानंतर फॉर्म भरण्याच्या आधी एक त्याची चर्चा होती. आपला उमेदवार अजून रिंगणात नव्हता, त्यांनी सांगितलं, एकटाच पळत सुटला आणि सांगितलं मी पहिला, मी पहिला, मी पहिला. आता आमचा उमेदवार रणांगणात आहे, आता कोण पहिला हे तुला ही जनताच दाखवून देईल, इथं उपस्थित असलेले मतदार दाखवून देतील. तसं एक दुसरं चाललंय, फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून हा ठग सगळ्यांना फसवण्याचं काम करतोय. पण नम्रपणाची विनंती करतोय, आपल्या मतरूपी आशीर्वादानं येणाऱ्या 7 तारखेला आपणाला घड्याळ या चिन्हापुढील बटन दाबून अर्चनाताई पाटील यांना भरघोस अशा मताने विजयी करायचा आहे. तेव्हा सगळ्यांनी ठाणायचं, मी, माझं कुटुंब, माझा शेजारी, माझी गल्ली आणि माझं गाव, या सगळ्या गावातील मतदान घड्याळाला मिळवून देण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्नवादी राहू. इथं उपस्थित असलेल्या सगळ्यांनी जर प्रयत्न केले तर निश्चितपणानं घवघवीत असं यश संपादन करून आपला उमेदवार विजयी होणार आहे. तेव्हा येणाऱ्या 7 तारखेला आपलं मतदान घड्याळाला, आपलं मतदान, आपलं मतदान, सगळ्यांचं मतदान, काकाचं मतदान, मावशीचं मतदान, आत्याचं मतदान, अशा पद्धतीनं सर्वांचं मतदान घड्याळाला पडून भरघोस अशा मताने आपण विजयी करावा एवढीच कळकळीची विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी औशाचे आमदार थांबा. एक मिनिट. आपल्या आज सर्वांना माहित आहे, काँग्रेसचे नेते सुनील मधुकरराव चव्हाण यांनी सुद्धा भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. मी आमचे नेते अजितदादा पवार साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं पुष्पहार घालून या ठिकाणी स्वागत करावं. आणि त्यांचा प्रवेश झालेला भाजपमध्ये राणा पाटील हे त्यांचा गमछा घालून स्वागत करतात. अभिमन्यू पवार यांना विनंती करतो की त्यांनी मनोगत व्यक्त करावा. आदरणीय अभिमन्यू भैयांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी आज सभेला संबोधन करावं. भारत माता की, अरे जोरानं म्हणा जरा, भारत माता की जय भवानी, जय 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 भवानी. या राज्याचे धडाकेबाज उपमुख्यमंत्री, तुम्हा आम्हा सर्वांचे नेते आदरणीय अजितदादा पवारजी, या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय तानाजीरावजी सावंत साहेब, आदरणीय राणादादा, आदरणीय आमदार ज्ञानराजजी चौगुले साहेब, आदरणीय विक्रम बाप्पा काळे, आदरणीय ज्ञानराजजी चौगुले, मंचावरील सर्व मान्यवर आणि उमेदवार
आदरणीय अर्चनाताई पाटील या ठिकाणी या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय मधुकररावजी चव्हाण यांचे चिरंजीव श्री सुनीलजी यांचा प्रवेश झाला असं मी अध्यक्षाच्या वतीनं जाहीर करतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनेच त्यांचा माननीय अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी भाजपचा स्कार्फ घालून स्वागत केलंय. आता अजितदादांनी महायुती म्हणून त्यांचा हार घालून स्वागत केलंय. आता त्यांचा संपूर्ण पाठिंबा या ठिकाणी आदरणीय अर्चनाताई पाटील यांना मिळणार आहे. या अगोदरच या राज्याचे माजी मंत्री आदरणीय बसवराजजी पाटील साहेब यांनीही प्रवेश केलाय भाजपमध्ये, त्यांचाही पाठिंबा आपल्याला मिळालेला आहे. आपण पाहताय आज इतकी गर्दी पाहून विरोधकाची धडकी भरली असेल. विरोधकाची आज इतका धडाकेबाज फॉर्म भरलेला आहे की समोरच्यानी आता डिपॉझिट वाचवायची तयारी करावी एवढंच ठेवलेलं आहे. या ठिकाणी या राज्याचे क्रीडा युवक कल्याण मंत्री माझे मित्र संजयजी आलेले आहेत, तेही आपल्याशी संवाद साधणार आहेत. त्याचं नाव चुकून राहिलं होतं, माफ करा. आपण पाहतोय आपण सर्वजण माननीय मोदीजींना प्रधानमंत्री करण्यासाठी आतुर आहात, आहे की नाही? आपकी बार, आपकी बार, आपकी बार. बघा माननीय मोदीजी, अमित शहा साहेबांनी, राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादांनी, देवेंद्रजींनी 399चा हिशोब केलेला आहे. 400 आकडा आपला आहे, आणणार की नाही? 400 आकडा आपला होणार की नाही? किती मतांनी? 3 लाख. 3 लाखाच्या पुढे आपण निवडून देणार आहोत. माझी आणि राजाभाऊ राऊतांची शर्यत लागली आहे. या ठिकाणी आवश्यकर आहेत. आवश्यकर राजा, एक मिनिट ऐका आवश्यकरांनो. राजा राऊतांनी माझी शर्यत लागलेली आहे. लीड जास्त कोण देणार? आवश्यकर देणार का बार्शीकर देणार? आवश्यकर देणार का बार्शीकर देणार? उमरगाव औसा 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 बूम परांडा वाशी. भारतीय जनता पार्टी महायुतीचा जय भवानी. आणि म्हणून आपण सर्वजण उमरगा असेल, बार्शी असेल, औसा असेल, धाराशिव असेल, तुळजापूर असेल, सर्व भूम परांडा असेल, आदरणीय तानाजीराव सोबत आहेत आपल्या. आणि या माध्यमातून संपूर्ण 6 विधानसभाच्या माध्यमातून 3 लाखाच्या पुढे आपण लीड देणार आहोत. आणि मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी आपण अर्चनाताईंना प्रचंड मताने निवडून द्यावं एवढंच आवाहन करतो. बोलणारे वक्ते जास्त आहेत, मी जास्त वेळ घेत नाही. आपण सर्वांनी एकदा हात वर करून मोदीजींना आशीर्वाद द्यावा एवढीच विनंती करतो. आपकी बार, आपकी बार, जय महाराष्ट्र. या ठिकाणी लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार सौ अर्चना राणा जगजितसिंह पाटील याही उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो सगळ्याला हात 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 दाखवा, हात हे करा. यानंतर माजी मंत्री आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या सभेला संबोधित करावं. संपताबा डोके यावर इकडं. ऐ राजा, ऐ राजा. आपल्या हॅलो महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, आपले लाडके पालकमंत्री
आदरणीय तानाजीरावजी सावंत सर, उपस्थित असलेले आदरणीय बसवराजजी पाटील साहेब, आदरणीय ज्ञानराजजी चौगुले साहेब, आदरणीय विक्रमजी काळे साहेब, सतीशजी चव्हाण साहेब, माफ करा जरा सिक्वेन्स चुकायला लागलाय, संजयजी बनसोडे साहेब, अभिमन्यूजी पवार साहेब, उपस्थित सर्वच, आदरणीय राजेंद्र राऊत साहेब, आपल्या बरोबर महायुतीमध्ये आता पूर्ण ताकदीने सामील झालेले सुनील मालक साहेब, सुरेश पाटील साहेब, सुजीत सिंग ठाकूर साहेब, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रचंड प्रेम करणारे, अतिशय उत्साहात आलेला हा जो जनसागर आहे, माता भगिनी बांधवांना मी नमन करतो. आपण आज एवढ्या मोठ्या संख्येने महायुतीच्या आमदार उमेदवार सौ अर्चनाताई यांना उमेदवारी अर्ज भरत असताना आपण एवढ्या मोठ्या संख्येने आला, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. जरा इथले एक मिनिट इथले सगळे जरा शांत व्हा. ही निवडणूक कुठली आहे? ही निवडणूक लोकसभेची आहे. खासदाराचं काम काय असतं? खासदाराचं काम असतं केंद्राकडनं मोठा निधी आणण्याचं. खासदाराचं काम असतं केंद्र सरकारकडनं मोठ्या योजना आणण्याचं. आणि खासदाराचं काम असतं आपल्या भागामधल्या अडचणी, केंद्र स्तरावरच्या अडचणी सोडवण्याचं. गेल्या 5 वर्षात आपल्या उस्मानाबाद धाराशिव लोकसभा मतदारसंघाला न्याय मिळाला का, या बाबतीत आपण निश्चित विचार करायला हवा, चर्चा घडवायला हवी. आणि आता मोदी साहेबांच्या माध्यमातून पुढचे 5 वर्ष विकासाचं जे 10 वर्षाचं पर्व आहे ते आता अजून गतिमान होणार आहे. आपल्या पूर्ण लोकसभा मतदारसंघामधले जे मोठे प्रश्न आहेत ते आपल्याला मार्गी लावायचे आहेत. आपले आदरणीय पालकमंत्री तानाजीराव सावंत साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपले सर्व नेते जे आहेत, मग राजाभाऊ राऊत आहेत, ज्ञानराजी चौगुले आहेत, अभिमन्यूजी पवार आहेत, बसवराजजी पाटील आहेत, सर्व नेते मंडळींच्या सहकार्याने आपल्याला 3 गोष्टींवरती जास्त भर द्यायचा आहे. सगळ्यात महत्वाचं आपल्या भागासाठी काय? पाणी. तर शाश्वत पाणी आणणं, वॉटर ग्रीडचं काम करणं, सांगली कोल्हापूरचं पुराचं पाणी 100 किलोमीटरचा बोगदा करून आणण्याचा जो महत्वाकांक्षी प्रकल्प आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी हाती घेतलेला आहे, ज्याला वित्त मंत्री म्हणून, अर्थमंत्री म्हणून आदरणीय अजितदादा पवार साहेब पूर्ण ताकदीने सहकार्य करतायत. आणि आपले आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या सहकार्याने जो प्रकल्प मार्गी लागणार आहे त्याने आपल्याला शाश्वत पाणी मिळणार आहे. दुसरं आपल्याला करायचंय ते उद्योगाच्या बाबतीत. तिसरा विषय जो आहे तो पर्यटनाच्या बाबतीत. मी अधिक वेळ आज घेणार नाही, परंतु मला एवढंच आपल्याला सांगायचंय, आज या जनसागराच्या माध्यमातून एकच विनंती करायची आहे की ही निवडणूक जी आहे ही मोदी साहेबांची निवडणूक आहे, आपल्या देशाची निवडणूक आहे. आपल्याला अतिशय ताकदीने, थोडंही गाफील न राहता येणारे पुढचे 15-20 दिवस काम करायचे. येणाऱ्या या कालावधीमध्ये आपल्याला प्रत्येक घरापर्यंत जाऊन चर्चा घडवायची आहे की तुमची माझी जी आकांक्षा आहे, अपेक्षा आहे, महिलांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या कोण पूर्ण करू शकता. आणि स्वाभाविकच आहे की मोदी साहेबांच्या माध्यमातून पुढचे 5 वर्ष आपल्या जिल्ह्याचा पूर्ण कायापालट होणार आहे. आणि यासाठी आपण सर्वांनी पूर्ण ताकदीने सहकार्य करावं अशी मी आपल्या सर्वांना परत एकदा विनंती करतो. इथे आलेले सर्व नेतेगण, महायुतीचे सर्व आदरणीय नेतेगण, मग
वेगवेगळ्या पक्षाचे आलेले सर्व अध्यक्ष कार्यकर्ते त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि परत एकदा आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो की आपल्याला 7 तारखेला प्रचंड ताकदीने मतदान करायचंय, घड्याळाला मतदान करायचंय आणि आपल्या महायुतीच्या उमेदवाराला विक्रमी मताधिक्याने निवडून द्यायचंय. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे, जय भवानी, जय 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 भवानी. खूप खूप धन्यवाद आपले. या ठिकाणी तेरणाचे माजी संचालक बिभीषण काळे असंख्य समाजासह आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतात. मी राणा जगजितसिंह पाटील साहेबांना विनंती करतो की त्यांना भारतीय जनता पार्टीत प्रवेश देण्यात यावा. यानंतर धाराशिवचे 2 वेळेचे नगराध्यक्ष, सलग 30 वर्ष नगरसेवक असलेले संपतआबा डोके हे आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतायत. त्यांचाही टाळ्या वाजून आपण स्वागत करूयात. विनंती करा, विनंती करा, विनंती करा ताई, मला आशीर्वाद द्या एवढंच म्हणा. या पुढे या. आपल्या लोकप्रिय उमेदवार 4 तारखेच्या खासदार अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांना विनंती करतो की ती या जनतेचा आशीर्वाद मागावा. जय श्रीराम, जय भवानी, जय भवानी. आज मी काय बोलायची गरज आहे का आता? एवढा जनसमुदाय आणि आपल्या धाराशिव मतदारसंघातले एवढे भाऊ माझ्या पाठीशी उभे असताना माझा विजय 101% पक्का आहे. तानाजी सावंत साहेब, ज्ञानराज चौगुले साहेब, अभिमन्यू पवार साहेब, राजेंद्र राऊत साहेब, बसवराज पाटील साहेब, सुनील चव्हाण साहेब, तुळजापूरचे आमदार राणा दादा आणि तुम्ही सगळे एवढे जण, तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून माझा विजय 1001% पक्का आहे. हा विजय 7 वेळा महायुतीचे अधिकृत उमेदवार, महायुती म्हणजे भाजप, शिवसेना, एकनाथ शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार साहेब गट, मनसे रिपाई रामदास आठवले साहेब, महादेव जानकर साहेबांचा रासप, लहुजी शक्ती सेना आणि इतर घटक पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून माझ्या घड्याळा चिन्हासमोरील बटन दाबून आपण भरभरून मताने विजयी करावं ही विनंती मी करायला आलेले. ही बोलले 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 ना मनसे, ही निवडणूक अर्चना पाटील विरुद्ध कोण अशी नाहीच आहे. ही मोदीजी विरुद्ध राहुल गांधी निवडणूक आहे आणि आपल्याला परत एकदा 3ऱ्या टर्मला मोदीजींना भरभरून मताने विजयी करायचंय. 400 पारचा नारा दिलाय मोदीजींनी, 399चा जुगाड लावलाय त्यांनी, 400वी मी आहे. मला दिल्लीला पाठवायला विजयी करा, हात जोडून विनंती करते. यानंतर आपल्या सर्वांचे नेते माननीय अजितदादांना विनंती करतो. यानंतर शिवसेनेचे नेते माननीय तानाजीराव सावंत विनंती करतो. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय. बाळासाहेब ठाकरे यांचा जय भवानी, जय भवानी. आज
महाराष्ट्राचे आराध्य दैवत कुलस्वामिनी तुळजाभवानी, भारताचं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबजी ठाकरे, भारताचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी, आमच्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी भाई शिंदे, आमच्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री ज्यांनी हा योग घडवून आणला ते देवेंद्रजी फडणवीस साहेब, आणि गेले 30-40 वर्ष महाराष्ट्राची विकासाची धुरा सांभाळणारे आमचे डॅशिंग दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पाटील साहेब, पवार साहेब, आणि ज्यासाठी आपण एकत्र जमलेलो आहोत, त्या आज ज्याच्यासाठी आपण आज मतदान मागणार आहोत, त्या आमच्या भगिनी अर्चनाताई पाटील आणि अनेक वक्त्यांची आमदारांची नावं घेत नाही, आदरणीय व्यासपीठ म्हणतो, आणि ह्या ठिकाणी लाखोच्या संख्येनं उपस्थित असलेला माझा शिवसैनिक आणि ह्या घड्याळाला बटन दाबणारे माझे सर्व मतदार बंधू भगिनींनो, शेतकरी बंधू भगिनींनो, खर तर तो विषय अजून वेळेच्या त्या गोष्टीला थोडं परखड बोलतो. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा ह्या ठिकाणी आहेत, राणा जगजित सिंग आहेत. ह्या ठिकाणी प्रचार हा जानेवारीमध्ये सुरू झालेला आहे महायुतीचा. धनंजय सावंत ह्या ठिकाणी 26 जानेवारीला आपल्या ह्या ठिकाणच्या उमेदवार कुठला का असेना महायुतीचा, त्या ठिकाणी 26 जानेवारीपासून प्रचार आम्ही ह्या ठिकाणी चालू केलेला होता. हा मतदार पारंपरिक पद्धतीनं हा कडवट शिवसैनिकांचा मतदार आहे, कडवट शिवसैनिकांचा मतदार आहे. तो पाहणं कधीही सोडणार नाही, हा मतदार आहे. तरी सुद्धा आमच्या मुख्यमंत्र्यांनी, आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे अजितदादा या 3 नेत्यांनी बसून निर्णय घेतला की ह्या वेळेस हा मतदारसंघ महायुतीतच पण हा घड्याळाला सोडायचा. आणि म्हणून माझ्या तमाम धाराशिव जिल्ह्यातल्या शिवसैनिकांना नम्र आणि कळकळीची विनंती आहे, ज्या वेळेस पुढच्या व्यासपीठावर येऊ त्या वेळेस समोरच्याचा फडशा पाडल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, हा नंतरचा भाग आहे. पण त्याच्या अगोदर अशाच पद्धतीने जर माझ्या शिवसेनेचा एक मतदारसंघ कमी होत राहिला तर हा शिवसैनिक आणि आम्ही स्वतः कधीही सहन करणार नाही, हा आज या ठिकाणी सांगतोय. हे लक्षात असलं पाहिजे, कारण हा पारंपरिक मतदारसंघ शिवसेनेचा. ह्या ठिकाणी 8 वेळा शिवसेनेचा खासदार निवडून गेलेला आहे, 1 वेळा राष्ट्रवादीने, 1 वेळा या ठिकाणी काँग्रेस झालेला आहे. हा माझ्या तमाम शिवसैनिकांवरती अन्याय. पण या ठिकाणी अब की बार 400 पार, आज विश्वनेता नरेंद्र भाई यांना आपल्याला पंतप्रधान करण्यासाठी आपलं दुःख विसरून माझ्या तमाम शिवसैनिकांना माझा मानाचा मुजरा आणि कळकळीची विनंती आहे की सगळ्यांच्या पुढे घड्याळांचे पदाधिकारी त्यांच्या सुद्धा पुढे जाऊन आपल्याला अर्चनाताईला ह्या ठिकाणी लीड द्यायचा, एवढं तुम्हाला आव्हान करतो. आणि वेळोवेळी समोरचे जे मतदान मागायला येतात त्यावेळेस त्या ठिकाणी हा तानाजी सावंत माझ्या भगिनीसाठी छातीचा कोट करून समोर उभा असेल, एवढंच आश्वासन देतो आणि 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेब यांना विनंती करतो की त्यांनी सर्व या उपस्थितांना मार्गदर्शन करावं. हॅलो 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 हॅलो
आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि मंत्रिमंडळातील आमचे सहकारी डॉक्टर तानाजीराव सावंत, दुसरे आमचे मंत्रिमंडळातील सहकारी संजय बनसोडेजी, माजी राज्यमंत्री राणा पाटील, तसंच उपस्थित असणारे पाशा पटेल, बसवराज पाटील, आमदार अभिमन्यू पवार, आमदार राजा राऊत, आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण, तसंच उपस्थित असणारे महेंद्र धुरगुडे, सुरेश पाटील, अमित शिंदे, संताजी चालुक्य, ज्यांनी आता आपल्या पक्षामध्ये प्रवेश केला ते अमित शिंदे, भाजपामध्ये प्रवेश केलेले आत्ताच आपल्या सगळ्यांच्या साक्षीने सुनील मधुकरराव चव्हाण, सुरेशराव बिराजदार, प्राध्यापक अफसर शेख, खलील पठाण, सुरजीत सिंग ठाकूर, अनेक राजकीय पक्षाचे नेतेगण इथं उपस्थित आहेत. महायुतीचे, तसंच महायुतीमध्ये भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, रासप, त्यामध्ये मनसे, आरपीआय आठवले गट, आरपीआय खरात गट, कवाडेजी, अशा अनेक वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे उपस्थित असणारे सर्व सन्माननीय अध्यक्ष, पदाधिकारी, माझ्या धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातनं, माझ्या औस्यामधनं, माझ्या बार्शी परिसरातनं आलेले तमाम मतदार बंधू भगिनी, पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण सहकाऱ्यांनो, आज आम्ही सगळेजण महायुतीच्या उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अर्चना राणा पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या करता आणि त्या निमित्तानं तुम्हाला संबोधित करण्याच्या करता आलोय. खरं तर भारतीय जनता पक्षाचे प्रांताध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी पण आलेले होते, परंतु आज 4:30 वाजता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी विदर्भात नागपूरला येणार आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचं स्वागत करण्याच्या करता चंद्रशेखर बावनकुळे यांना जाणं क्रमप्राप्त होतं आणि त्याच्यामुळं अर्चनाताईंचा फॉर्म भरून आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देऊन ते पुढच्या कामाला गेलेले आहेत. त्याची नोंद कृपा करून सर्वांनी त्या ठिकाणी घ्यावी. मित्रांनो, आजपर्यंत मी अनेकदा माझ्या उस्मानाबादमध्ये, माझ्या धाराशिवमध्ये, माझ्या सासूरवाडीमध्ये आलोय, परंतु अशी अलोट गर्दी मी पहिल्यांदाच त्या ठिकाणी पाहतोय. जबरदस्त महायुतीच्या सगळ्या आमच्या आमदारांनी, आमच्या सहकाऱ्यांनी, आमच्या पालकमंत्र्यांनी, आमच्या इतर मंत्र्यांनी परिश्रम घेतले आणि लोकांनी पण उत्स्फूर्तपणाने प्रतिसाद दिला. त्याबद्दल पहिल्यांदा तुमचं स्वागत देखील करतो आणि तुम्हाला मनापासून धन्यवाद देखील देतो. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, ही निवडणूक गावकीची भावकीची निवडणूक नाही. ही देशाच्या 140 कोटी जनतेचं पुन्हा 5 वर्षाच्या करता कोणाच्या हातामध्ये कारभार द्यायचा आहे. जसं घरामध्ये कारभारी योग्य असेल तर घर चांगल्या पद्धतीने चालतं, कारभारी योग्य असेल तर घरामध्ये आर्थिक सुबत्ता, सुख शांती नांदत असते. कारभारी जर पार्सलिटी करत असेल, एकाला एक न्याय दुसऱ्याला दुसरा न्याय, तर ते घर नीट टिकत नाही. तसंच तुमचा माझा भारत देश हे आपल्या सगळ्या भारतीयांचं घर आहे आणि त्याच्यामध्ये गेले 10 वर्ष नरेंद्र मोदी साहेबांनी ज्या तडफेने ह्या देशाचं नेतृत्व केलं, ह्या देशाचा नावलौकिक जगामध्ये वाढवण्याचं काम केलं. आज जगात कुठल्याही देशामध्ये गेला तर आपल्याकडं बघण्याचा दृष्टिकोन अतिशय आदराचा, अतिशय रिस्पेक्टचा हा त्या ठिकाणी झालेला आहे. आणि हे किमया कुणी केली
तरी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींनी केलेली आहे. आज त्यांनी फक्त जगामध्ये आपला नाव लौकिक वाढवला नाही, जगाशी संबंध चांगले ठेवले. त्याच्यामुळं वेगवेगळ्या जगातल्या देशांनी आपल्याला कधी कमी व्याजाने निधी लागला, उस्मानाबादकरांनो, धाराशिवकरांनो, 0.5% व्याजानी जपान गव्हर्नमेंट आपल्याला निधी देतं. त्याच्यातनं आपण जायका सारखे प्रकल्प, मोठे मोठे प्रकल्प आपल्या धाराशिव, बार्शी आणि माझ्या औसा परिसरामध्ये कुठल्याही भागात पाण्याचा प्रश्न बिकट आहे. मग तो शेतीचा पाण्याचा असेल, तो माझ्या पिण्याच्या पाण्याचा असेल, त्याच्याकरता हर घर नल अशा प्रकारची योजना मोदी साहेबांनी आणली. देशामध्ये सगळ्या राज्यांना पैसे दिले. जेवढे प्लॅन इस्टिमेट असेल 100 कोटी, 50 कोटी नरेंद्र मोदी साहेब पाठवतात, 50 कोटी ते राज्य शासन भरतं. 100 150 कोटी रुपयाच्या योजना ह्या त्यांच्या दूरच्या दृष्टीमुळे झालेल्या आहेत. आता नवीन कार्यक्रम त्यांनी दिला आहे, 3 कोटी लोकांना घर बांधण्याचा कार्यक्रम. मित्रांनो, ह्याच्यामध्ये मागे माझा मागासवर्गीय आणि आदिवासी समाजाला घरं मिळायची, परंतु माझा भटका समाज, धनगर समाज असेल, माझा इतर ओबीसी समाज असेल, माझा अल्पसंख्याक समाज असेल, माझा बहुजन समाजातला गरीब वर्ग असेल, तो म्हणायचा अरे आम्ही पण गरीब आहे ना, आमची पण परिस्थिती घर बांधायची नाहीये, आमचाही विचार करा. आता मात्र नरेंद्र मोदी साहेबांनी सगळ्या जाती धर्माचा, गरिबांचा विचार केलेला आहे आणि त्यांना एक चांगल्या प्रकारचा निवारा 3 कोटी लोकांना देण्याचा, 3 कोटी घरं देण्याचा अशा पद्धतीचा निर्णय घेतलेला आहे. मित्रांनो, या तर वेळेस गरिबांना पाठीमागच्या काळामध्ये आम्ही सरकारमध्ये असताना एकदा आम्ही वीज माफी केली शेतीला, बसवराज पाटलांना आठवत असेल, सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री असताना. मित्रांनो, निवडणूक त्याच्यावर जिंकली आणि पहिलं एक बिल दिलं शून्याचं आणि लगेच पुन्हा एकदा पूर्वीसारखी बिलं द्यायला सुरुवात झाली. म्हणले परवडत नाही. मोदी साहेब कुठलंही काम करतात तो मागचा पुढचा विचार करून करतात. आता एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस माझी ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये महत्वाच्या कार्यक्रमाच्या करता नरेंद्र मोदी येतात, त्यावेळेस राज्याचे प्रतिनिधी म्हणून आम्हाला त्यांच्याबरोबर बोलण्याची संधी मिळते, आम्ही चर्चा करतो, त्यावेळेस ते आम्हाला सांगत असतात. आणि म्हणून आता 300 युनिट पर्यंत जो गरीब वीज वापरतो त्याला इथून पुढं मोदींचं तिसऱ्यांदा सरकार आलं की मोफत 300 युनिट पर्यंत वीज मिळणार आहे, मोफत वीज मिळणार आहे. आमच्या शेतकऱ्यांच्या करता आमच्या सगळ्या पालकमंत्र्यांच्याकडे, मंत्र्यांच्याकडे, आमदारांकडे लोक येतात, म्हणतात आम्हाला 12 तासच वीज मिळते, आम्हाला दिवसा वीज पाहिजे. त्याकरता एकनाथराव शिंदे, आमचे देवेंद्र फडणवीस आणि आम्ही सगळ्यांनी सरकारमध्ये निर्णय घेतला, 8.5 लाख आपल्याला सोलरचे पंप द्यायचे. सूर्य उगवला सकाळी तुमचा पंप चालू, सूर्य मावळला शेतीचा पंप बंद आणि घरी जायचं. रात्री अपरात्री वेगवेगळ्या विंचू काट्याची भीती असती, सापाची भीती असती, काही भागामध्ये बिबट्यांची भीती असती. त्याकरता एक चांगला निर्णय हा महायुतीच्या सरकारने घेतलेला आहे. हे सरकार तुमचं आहे. एकनाथराव शिंदे सांध्यापासून बांध्यापर्यंत जाऊन सांगतात, अरे बाबांनो हे सरकार तुमचं आहे, शासन आपल्या दारी. आम्ही शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलेली मुलं आहोत आणि त्याच्यावर शेतकऱ्याची काय अडचण आहे, शेतकऱ्याचं दुःख काय, शेतकऱ्याला काय मदत केली पाहिजे. मगाशी पाशा पटेल साहेबांनी काही गोष्टीचा उल्लेख केला, त्यांचंही त्या क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीचं काम आहे आणि म्हणून त्याही कामामध्ये अतिशय उत्तम पद्धतीनं माझ्या शेतकऱ्याला. आता तुमचं सोयाबीन निघालं, सोयाबीनचे भाव कमी होते. आम्ही एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, मी, तानाजीराव, संजय बनसोडे सगळ्यांनी कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला. आमच्याकडे सगळी माहिती नव्हती, आचारसंहिता लागणार होती. त्यावेळेस आम्ही सगळ्यांनी ठरवलं 4,500 कोटी रुपये सोयाबीनचे दर घसरलेले आहेत, त्या माझ्या शेतकऱ्याला मदत करण्याच्या करता आपण तरतूद करून ठेवू. उद्याची आचारसंहिता संपल्यानंतर
धाराशिवकरांनो, औसाकरांनो, बार्शीकरांनो, आम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला मदत करणार आहे. तिकडं दानाला मदत केली, तिकडं वेगवेगळ्या ठिकाणी जो शेतकरी अडचणीत येईल त्याला मदत आम्ही करतो. आज दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आहे, भाव फक्त 27 रुपये त्याला मिळतात. 5 रुपये लिटरला राज्य शासन गाईच्या दुधाच्या करता सरकारच्या तिजोरीतनं माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्याला परवडलं पाहिजे म्हणून देण्याचं काम करतोय. हे शेतकऱ्याचं सरकार आहे, हे तुमचं सरकार आहे. मित्रांनो, एवढंच नाही तर माग पीक विमा सगळे लोक कंटाळून जायचे. शेवटी आम्ही निर्णय घेतला, माझ्या मराठवाड्यातल्या लोकांना, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण यांना पीक विम्याच्या करता त्रास द्यायचा नाही. आता 1 रुपयामध्ये पीक विमा मी तुमचा उतरवतो. हजारो कोटी रुपये राज्य सरकार आणि केंद्र सरकार तुमचं भरतं. मध्ये अडचण आली, राणा पाटलांनी त्याच्यामध्ये प्रयत्न केला, त्याच्यामध्ये काही प्रमाणात यश आलं. 350 कोटी रुपये या भागातल्या शेतकऱ्यांना पीक विम्याचे मिळाले. त्याच्यानंतर अजूनही केस चालू आहे, अजून पैसे कसे मिळतील याबद्दलचा कोर्टामध्ये आपण लढतोय, चांगल्या प्रकारचे वकील देतोय. मित्रांनो, एवढंच नाही तर आपण आता तुळजापूर, त्याच्या संदर्भातली धाराशिव आणि सोलापूर अशी जी रेल्वे 1000 कोटी रुपये लागत होते, मोदी साहेब म्हटले मी तुम्हाला ती रेल्वे देतो, 50% तुम्ही द्या, 50% राज्य सरकार. आम्हाला सगळ्यांनी सांगितलं की त्याच्यामध्ये पालकमंत्री तानाजीराव असतील, तिथं बाकीचे माझे सहकारी अभिमन्यू पवार असतील, राजा राऊत असतील, राणा पाटील असतील, आमचे वेगवेगळे आमचे सहकारी असतील, त्याच्यामध्ये सगळ्यांनी सांगितलं की बाबा ह्यामध्ये मदत झाली पाहिजे. आणि आमच्या उमरग्याच्या आमदारांनी देखील त्यामध्ये भूमिका मांडली आणि त्यांनी सांगितलं की दादा ही गोष्ट तुम्ही त्या बाबतीमध्ये दिली पाहिजे. आणि तशा पद्धतीनं निम्मे पैसे राज्य सरकारच्या तिजोरीतनं, म्हणजे 500 कोटी जर केंद्राने दिले तर 500 कोटी आम्ही त्याच्यामध्ये देणार. आणि अशा प्रकारे आपली उस्मानाबाद, त्याच्यामध्ये तुळजापूर, सोलापूर, धाराशिव अशा पद्धतीची ही रेल्वे ह्याचं काम आपण सुरू करतोय. मित्रांनो, इथपर्यंतच आम्ही थांबलो नाही. उद्याच्याला तुम्ही म्हणाल महायुतीचे उमेदवार म्हणून अर्चनाताई पाटलांना का निवडून द्यायचं. मित्रांनो, देशामध्ये मोदी साहेबांचं तिसऱ्यांदा सरकार येणार आहे. आजच पहिल्या टप्प्यातलं मतदान माझ्या विदर्भामध्ये चाललेलं आहे. हवा मोदी साहेबांची आहे. हवा त्या ठिकाणी आपल्या कमळ, घड्याळ आणि धनुष्यबाण आणि शिट्टी ह्याची हवा आहे. त्याकरता आपल्याला सगळ्यांना कसोशीनं प्रयत्न करायचा आहे. आणि हा प्रयत्न करत असताना मंगळवार दिनांक 7/5/2024 मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये सकाळी 7 ते 6 मतदान आहे. थोडासा आपला उमेदवार उशिरा जाहीर झालाय, त्यामुळं त्याच्यामध्ये आता लोकांच्या पर्यंत सगळ्यांनी मिळून पोचावं लागणार आहे. महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला कष्ट घ्यावे लागणार आहेत, रात्रीचा दिवस करावा लागणार आहे. उमेदवाराला देखील जास्त वेळ त्या ठिकाणी द्यावा लागणार आहे. शेवटी मतदार राजा, त्याचं महत्व, त्याचा अधिकार, त्याचा मान सन्मान हा निश्चितपणे उजवा असतो. आणि घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो प्रत्येकाला दिलेला आहे. त्याकरता आपल्याला आता राहिलेल्या दिवसामध्ये प्रचंड काम करायचंय. उन्हाची तीव्रता वाढलेली आहे, उष्मा त्या ठिकाणी वाढलेला आहे, परंतु त्याच्यातून आपल्याला मार्ग काढायचा आहे. मित्रांनो, हे सगळं करत असताना आम्ही सगळ्या महाराष्ट्रात फिरतोय. काल मी पुण्यामध्ये होतो, मुख्यमंत्री मी देवेंद्रजी, नंतर सातारला गेलो आणि नंतर देवेंद्र आणि मी त्या ठिकाणी सांगलीला गेलो. आज देवेंद्रजी विदर्भामध्ये अशा वेगवेगळ्या भागामध्ये आमचे दौरे चाललेले आहेत. आपण गाफील राहू नका. समोरचा उमेदवार वाटेल ते अशा प्रकारचे आश्वासन देईल, परंतु त्यांच्या हातामध्ये तसं काही नाहीये, कारण ते आज विरोधी पक्षामध्ये आहेत. आणि त्याकरता आपलं जे उजनीचं पाणी आहे, जे पाठीमागं आपण या शहराला आणण्याचा प्रयत्न केला, परंतु तेवढं पाणी आणून आपली तहान भागलेली नाहीये. आपल्याला मोठ्या प्रमाणावर कृष्णा भीमा स्थिरीकरणाचं पाणी आणायचं आहे. काल मी टेंबू, ताकारी, म्हैसाळमध्ये जवळपास 8 TMC पाणी देवेंद्रजींनी, आम्ही एकनाथरावांनी तिथं 1,00,000 एकर जमीन ओलिताखाली आणण्याचं काम त्या ठिकाणी केलंय आणि त्या कामाला सुरुवात केली.
तशा पद्धतीनं माझ्या धाराशिव उस्मानाबाद मध्ये ते कृष्णा भीमा स्थिरीकरणाचं पाणी त्याच्या टनेलच्या माध्यमातून इकडं आणल्याशिवाय गत्यंतर नाही. त्याकरता राज्य सरकारचा मी 8 वर्ष 8 वेळेला अर्थमंत्री म्हणून अर्थसंकल्प सादर केलाय. धाराशिवकरांनो, उस्मानाबादकरांनो, मला आपल्याला सांगायचंय की याच्यामध्ये एकटं राज्य सरकार कमी पडेल म्हणून केंद्रामधनं नरेंद्रभाई मोदी आणि अमित शहा यांची मदत आपल्याला लागणार आहे. त्याकरता त्यांच्या विचाराचा खासदार हा त्या ठिकाणी गेला पाहिजे. त्या विचाराचा खासदार अर्चना राणा पाटील ह्या आहेत. त्याच्यामुळं त्यांच्या घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन आपण दाबण्याचं काम तुम्ही करायचंय. आपण माग ग्रामपंचायती, तालुका पंचायत, नगरपालिका, नगरपंचायत ह्यामध्ये एकमेकाच्या विरोधामध्ये लढलो, परंतु ती गावची निवडणूक होती, ती तालुक्याची निवडणूक होती, जिल्हा परिषद जिल्ह्याची निवडणूक होती. ही आता देशाची निवडणूक आहे. आम्ही सगळे आमचे हे दावे बाजूला ठेवले. मी देखील विकास पुरुष म्हणून नरेंद्र मोदी साहेबांच्या बरोबर सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतलेला आणि आज आम्ही सगळेजण काम करतोय. शेवटी लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे, लोकांचं काम झालं पाहिजे. आणि सध्या आपण पाठीमागच्या काळामध्ये डॉक्टर साहेबांना निवडून दिलेलं होतं, त्यावेळेस सासऱ्याला निवडून दिलं, आता सुनेला निवडून द्या. 4 दिवस सासूचे असतात, आता सुनेचे दिवस आलेले आहेत. आणि त्यांच्या घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबा, त्याच्यामध्ये आपली घरची सून आहे. काही लोक बाहेरची सून म्हणतात, परंतु कुठल्याही सुना ह्या आपल्या घरच्या असतात. कधी सुनेला बाहेरचं म्हणायचं नसतं, परंतु काही काही लोक तशा पद्धतीनं बोलायला लागलेले. त्याचा विचार माझ्या आया बहिणींनी केला पाहिजे. आया बहिणींनो, त्याच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2029ला 1/3 जागा लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये ह्या महिलांना दिलेल्या आहेत. राज्यातल्या देशातल्या महिला आता त्याच्यामध्ये 1/3 तिथं त्यांना आरक्षण दिलंय. आणि त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणावर घर आणि मूल बघून आमची महिला राहत होती, चूल आणि मूल बघून. आता मात्र ती देशाचा, राज्याचं प्रतिनिधित्व करणारे ही किमया नरेंद्र मोदी साहेबांनी केली. म्हणून उद्याची निवडणूक आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने महत्वाची आहे. अफवांच्यावर विश्वास ठेवू नका, गाफील राहू नका. राजाभाऊ राऊत, बार्शी मधनं देखील तुम्ही ताकद त्या ठिकाणी दिली पाहिजे. तुम्ही त्या बाबतीमध्ये जबाबदारी घेतली पाहिजे. बाकीचे सगळेजण तुम्हाला साथ द्यायला आहेत. आमचे बसवराज पाटील, आमचा डॉक्टर अफसर शेख आणि आमचे त्या भागातले लोकप्रिय आमदार, आमची भावकी अभिमन्यू पवार, त्यांनी देखील औषधामधनं 1 लाखाचं लीड दिलं पाहिजे. 1 लाखाचं लीड, त्यामध्ये कुठली अडचण येता कामा नये. उमरग्यामध्ये आमचे आमदार त्या ठिकाणी आहेत, त्याच ज्ञानराज चौगुले आणि तिथं आमचा सुरेश बिराजदार आहे. ह्या निवडणुकीला मी सुरेश बिराजदाराला तयारी करायला सांगितली होती, परंतु काही अडचण आली, मी त्याला थांबवलं. पण जाहीरपणे तुम्हाला सांगतो, सुरेशला मी थांबवलेलं असलं तर उद्याच्या काही काळामध्ये मी त्याला विधिमंडळामध्ये नेल्याशिवाय गप्प बसणार नाही. त्याचा मान सन्मान शेवटी आम्ही ठेवणार. आम्ही कुणाला वाऱ्यावर सोडणारी माणसं नाहीत. आम्ही दिलेला शब्द पाळणारी माणसं आहोत. ह्याची ओळख उभ्या महाराष्ट्राला आहे. आणि त्यामुळं माझं आपल्याला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे, आम्ही अनेक महत्वाचे प्रश्न सोडवलेले आहेत. आपल्या भागामध्ये कांद्याचा प्रश्न आहे. कांद्याच्या बाबतीमध्ये आम्ही मोदी साहेबांना सांगितलं, आता निर्यात बंदी उठवा. त्याच्यामध्ये कांदा अडचणीत आला तर कांदा उत्पादक शेतकऱ्याला पण आपण मदत केली पाहिजे. ही भूमिका आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी आणि आम्हा लोकांची सगळ्यांची आहे. त्यामध्ये देखील आपण मदत करू, काही काळजी करू नका अशी माझी आपल्याला विनंती आहे. आता एकच आहे, आता एकच आपण लक्षात ठेवायला पाहिजे की त्या बाबतीमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठली धून जर आली तर ती धून जर कुठली असेल तर ती निव्वळ आपल्या उस्मानाबादकरांची अर्चना पाटील सून हिला निवडून देण्याचं काम आपल्याला सगळ्यांना करायचं आहे. आपण स्वतः उमेदवार आहोत असं समजून आपण त्यामध्ये मदत करा. रवी गायकवाडांची पण मी सतत बोलतोय, मी त्यांनाही आव्हान केलेलं आहे, त्यांनाही विनंती केलेली आहे. आजच सकाळी
माझं देवेंद्रजींशी पण बोलणं झालं, आपले नेते एकनाथराव शिंदेशी पण बोलणं झालं. शिंदे साहेब मला म्हणाले मी त्यांच्याशी बोलून घेतो. ठीक आहे, प्रत्येकाला वाटतं आपल्याला संधी मिळावी, परंतु जागा मर्यादित असतात. त्याच्यामध्ये तानाजीरावांचे पुतणे हे पण प्रयत्न करत होते, बाकीचे पण अनेक जणांना तशा पद्धतीचे. आमच्या विक्रमला पण वाटत होतं मलाही तिकीट मिळावं, परंतु जागा एकच असते, त्याकरता हा निर्णय घेतलेला आहे. ज्या प्रचंड संख्येने तुम्ही आजच्या सभेला प्रतिसाद दिलाय, तो प्रतिसाद शेवटपर्यंत टिकला पाहिजे. रोज टेम्पो वाढत गेला पाहिजे आणि तो टेम्पो वाढत असताना आपण कुठं गाफील राहू नका, आपण कुठं कमी पडू नका. आपण त्यांना दाखवून देऊ की कशा पद्धतीनं हे सगळेजण एक चांगलं काम नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली चाललेलं असताना मिठाचा खडा टाकण्याचं काम हे जे काही विरोधक करतायत त्या विरोधकांना जागा दाखवण्याचं काम आपण करायचंय. मित्रांनो, या भागामध्ये आपल्याला पाणी आणायचंय. ते पाणी आणण्याच्या करता अर्चनाताई पाटील ह्या लोकसभेमध्ये जाऊन आपल्याला मदत करतील. राज्यात आम्ही तुम्हाला मदत करू. त्याचबरोबर रेल्वेचे प्रश्न आपल्याला मार्गी लावायचे आहेत, नॅशनल हायवेचे प्रश्न आपल्याला मार्गी लावायचे आहेत. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर इथं कारखानदारी आली पाहिजे. अशा पद्धतीचं उद्योगाला पोषक अशा प्रकारचं वातावरण माझ्या तरुण तरुणींच्या हाताला रोजगार मिळण्याच्या करता आपल्याला काम करायचंय. मुद्रा लोन पहिलं 10 लाखाचं होतं, आता 20 लाख रुपये मुद्रा लोन हे मोदी साहेबांनी केलेलं आहे. कितीतरी गोष्टी मोदी साहेबांच्या दूरच्या दृष्टीतनं या देशाला मिळालेल्या आहेत. एका बाजूला मोदी आहेत आणि एका बाजूला राहुल गांधी आहेत. राहुल गांधीची कारकीर्द आठवा, कशा पद्धतीनं काम करतात. मोदींची कारकीर्द 10 वर्षाची आठवा. एक त्रयस्थ भारतीय म्हणून, एक त्रयस्थ धाराशिवकर म्हणून, त्रयस्थ बार्शीकर किंवा औसाकर म्हणून तुम्ही त्याच्यामध्ये लक्ष जर दिलं तर तुम्हाला मोदींचा चेहरा पुढे आल्याशिवाय राहणार नाही. त्याकरता आपण सगळ्यांनी एक दिलानी एक जीवानी आमचे अर्चनाताई पाटलांना प्रचंड मताधिक्याने लोकसभेमध्ये पाठवण्याचा निर्णय त्या ठिकाणी घ्या. त्या निर्णयाच्या बद्दल आम्ही आपले सतत ऋणी राहू. परंतु तुमचे म्हणजेच आपल्या धाराशिवचे, उस्मानाबादचे, माझ्या औशाचे आणि बार्शीचे प्रश्न सोडवण्याच्या करता राज्य सरकारमध्ये काम करत असताना एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस, मी, तानाजीराव सावंत आणि आमचे संजय बनसोडे आणि बाकी मंत्री कुठं कमी पडणार नाही. दुष्काळाची पण तीव्रता आहे, त्याही बाबतीमध्ये तुम्हाला निधीच्या बाबतीत आम्ही कुठं वाऱ्यावर सोडणार नाही. अशा प्रकारची खात्री आणि विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो. विरोधी उमेदवार हा काही करू शकणार नाही, कारण त्यांच्या विचाराचं सरकार नाहीये. म्हणून आपली ही सगळी कामं मार्गी लावण्याच्या करता फक्त आणि फक्त महायुतीचे उमेदवार आणि घड्याळाचं चिन्ह हे आपण लक्षात घ्या. आता कमळाचं चिन्ह ह्यावेळेस नाहीये, आता धनुष्यबाणाचं चिन्ह नाहीये. आता घड्याळाला मत म्हणजेच धनुष्यबाणाला पोचणार आहे, म्हणजेच ते कमळाला पोचणार आहे, म्हणजेच ते आमच्या नरेंद्र मोदी साहेबांना पोचणार आहे, ते आमच्या एकनाथराव शिंदे साहेबांना पोचणार आहे. ह्याच्याबद्दलची जाणीव सगळ्यांनी त्या ठिकाणी ठेवावी. आपले राज ठाकरे साहेबांनी बिनशर्त पाठिंबा मनसेनी ह्या सगळ्या महायुतीला दिला, त्याबद्दल राज ठाकरेंना पण मी धन्यवाद देतो आणि बाकीच्या पण माझ्या मित्रांनी पाठिंबा दिल्याबद्दल महायुतीला त्यांचेही मी मनापासून आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दादा, आपण सासरवाडीला आलात आणि राष्ट्रवादी पक्षाला आपण उमेदवारी दिलात. जावयानी सासरवाडीला दिलेली ही भेट आहे. आपण दादाला विजयी उमेदवार करून त्यांना भेट देऊ. आपण सर्वजण आलात, सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. एकच वादा, एकच वादा. अजीत दादा तुम आगे बढ़ो, अजीत दादा तुम आगे बढ़ो. मी आपल्या सर्वांचे मनापासनं, अंतकरणापासनं आभार व्यक्त करतो. आपण एवढ्या प्रचंड संख्येने आला, प्रेम दिलं, आशीर्वाद दिले, हे कायम राहू द्या ही आपल्या सर्वांना विनंती. परत जाताना आपण जपून जा. माता भगिनींचे मी विशेष आभार मानतो. आपण आवर्जून
अर्चनाला आशीर्वाद देण्यासाठी आला. 7 मेला मंगळवारी आपल्याला अतिशय ताकदीने मतदान करायचंय आणि मतदानाच्या माध्यमातून आपल्याला विक्रमी मताधिक्याने महायुतीचा उमेदवार निवडून द्यायचा आहे. हीच आपल्याला कळकळीची विनंती करतो. सर्व नेते आणि आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.